चाक वाजते डायरेक्ट ब्रेकची वाटतं. हा घसरते डायरेक्ट. तामिनी घाटात 8 ते 10 दिवस झाले असतील पाऊस नाही. तर भामचंद्र पुढं, इकडं गोरावडेश्वर पुढे. हा गोरावडेश्वर आणि हा भंडारा डोंगर. 20वा दिवस आमची तर पाऊस नाही. माग एकदा थोडा पडला नॉर्मल, त्याच्यानंतर तर काय अजिबात पाऊस नाही पडला. 20 दिवस झाला असं कोरड आहे सगळं. असलं भकास वाटतंय ना, उन्हाळ्यासारखं फील येतोय मला डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता 7 वाजले 2:30 आणि आत्ता जस्ट मी माझा व्लॉग आहे ना अपलोडला टाकलेला आहे. म्हणजे आता पूर्ण अपलोड एडिटिंग केला आणि जस्ट अपलोडला टाकलाय. अपलोड झाला आहे बघा. जवळपास तो पडेल 4 सप्टेंबरला. आणि एवढ्या ब्लॉगमध्ये शेड्यूलमध्ये 10 ते 12 बाहेर पडतोय. आत्ता मी 3 वाजून 15 मिनिटं आल्यात. तर एवढ्यात थोडं काम मला याहून पैसे घ्यायच्यात. संतोष शेटला फोन केला. आता संतोष शेट म्हटलं घरी मी संतोष शेटला घेऊन जाऊ. मग आज जायचं होतं खरं तर आम्हाला कामशेतला, कोंडेश्वर धबधबा आहे एक तिथं. पण नेमकं पाऊसच नाही, कुठं जाऊन फायदा नाही. काल नशीब सावळ्या घाटला तिथे देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल तरी चालू होतं, बघायला जरा बरं वाटलं. पण तरी पण पाऊस नव्हता तिथं. इमॅजिन तामिनी घाटात 8 ते 10 दिवस झाले असतील पाऊस नाही. विचार करा, या साईडचे तर काय आपण असं मरतोय उकडून. ते घाट माथ्या पाऊस नाही आता सध्या, एवढी वाईट कंडिशन आहे. 20वा दिवस आमची तर पाऊस नाही. माग एकदा थोडा पडला नॉर्मल, त्याच्यानंतर तर काय अजिबात पाऊस नाही पडला. 20 दिवस झाला असं कोरड आहे सगळं. असलं भकास वाटतंय ना, उन्हाळ्यासारखं फील येतोय मला डायरेक्ट. संतोष शेटला घेऊन जाऊ. बस अरे बस की तुला काय आता काय पिपाने वाजू का? काय करत होतं घरी? अरे तू फोन केला पण पाऊस आहे का? काल कसं गरम उकडलं होतं, आज पण उकडायचं होतं का आपल्याला? अरे पाऊसच नाही, जाऊन तरी काय करतो तिकडं? पावसाळ्यात भारी तिथं मी गेलेलो आहे लास्ट टाइम. पण आता जाऊन काय फायदा आहे रे? आता तर काहीच नाही दिसणार. आणि शनिवार रविवार तर फुल गर्दी असते. शुक्रवारी हा शुक्रवारी आहे बरोबर. उद्या शनिवार आहे बरे. लाईट बिल राहिलेलं आहे भरायचं रे. 13 सप्टेंबर तारीख होती, 7 दिवस पुढे अजून म्हणजे लेट भरायचा भैया. अपना सपना मनी मनी 14 रुपये असते ना पुढल्या महिन्यात, नाही ना भरल्या महिन्यात. 23 येत आहे. 23, 27, 28, 29 पर्यंत रिडिंग येतं याचं सिंगल फेजच्या. अरे कमर्शियलला 14 रुपये आहे. पण त्याला आहे ना ज्यावेळेस टायमिंग भरलं तर 14 आहे, अदरवाईज 29 रुपये पडतंय. लाईटच बिल भरायचं होतं मला फक्त, आणि याच्याकडून पैसे घ्यायचे होते. घेतलं एक जण नाही नेमकं अजून. कॉफी प्यायची राव. लेट उठलं ना असं होते. मग चल लेट उठले लय बोर होते. पण बाई हा दिवसच जातो अख्खा असा बोर जातो. कॉफी पण कोण चांगलं देत नाही आपल्या इथे, प्रॉब्लेम आहे. जा की बाबा घाटी कॉफी होती राजयोग मधली, लय ना घाटी. पण जेवण चांगलं होतं का नाही? जेवण होतं चांगलं पण कॉफी. मी आज मला नोटिफिकेशन आलंय 23 ऑगस्ट, म्हणजे लास्ट इयरला आहे ना मिल्की बारला गेलतो ना, त्याचं आज आलंय मला. आपण ज्या दिवशी गेलतो ना काल, त्याच दिवशी मी मिल्की बारला पण गेलतो कालच्या दिवशी. हा मला नोटिफिकेशन आलंय. युट्यूबला दिसतं ना, बरोबर. युट्यूबला मी टाकलं होतं ना स्टोरी, ती मला आता आली बरोबर वर्षांनी. हा बरोबर त्याच दिवशी गेलतो मी. तरी पाऊस पाहिजे. मग अशी सगळं मोकळ होतं, कवर क्लिअर दिसत होतं, इव्हन भंडारा डोंगर पण. आता पाऊस पडलाय. असा जरी पाऊस पडला ना तरी वातावरण एक नंबर होईल. काय बोलतो? काल असा पाऊस पाहिजे होता, मजा आली असती राव. लय लय थकवा राव.
भाई वैताग आला राव रे ट्रेक करून करू. माझं आहे ना डोकं दुखायला लागलं होतं डोकं. माझं पण डोकं दुखत उन्हानी. मग मी पहिले येऊन गोळी घेतली बाबा. मी पण घेतल्या बा. असं झालं वातावरण. उद्या आपण खेळलं जाऊ. चाक वाजते डायरेक्ट ब्रेकची वाटतं. हा घसरते ना डायरेक्ट. आम्ही वर नाही टॉपला गेलो, खालीच थांबलो. इथं गाडी पार्क केलीत आणि इथे एक स्पॉट आहे. इथं बसून आपण ड्रोन उडू शकतो. ड्रोन उडवायची इच्छाच नाही राहिली मग आता इथं. हा इथं बामचंद्र पुढं, इकडं गोरावडेश्वर पुढे. हा गोरावडेश्वर आणि हा भंडारा डोंगर. पर शुक्रवारामुळे एकदम निवांत, जास्त गर्दी नाही. इकडं पण शनिवारावर आता अलीकडे गर्दी व्हायला लागलेली आहे. या स्पॉटवर जास्त लोक आहेत पण जास्त करून. इथं गाड्या लावायची जागा आहे ना, बरेच जण इथं गाडी लावतात. कमी लोक आहेत आता पण हाय. प्रेमी गोलच जास्त असतात. प्रेमी गोलचा स्पॉट झालेला आहे सगळीकडे आता प्रेमी गोलच झालं. इथं ड्रोन उडवून असं वाटते. लय वेळा फ्लाय केला ड्रोन मी इथं. लय वेळा. पण माझ्या बॅटरी एवढा आहे, मला चेक करायचं फक्त फुटेजचं कलर एडिटिंग शिकायची. त्यामुळं मी इथं फ्लाय करत होतो. आम्ही सावळ्या घाटला गेलो ना, तिथं आहे ना एवढं कलर नव्हतं नीट राव. असं आहे ना डल डल वाटत होतं सगळीकडं, निळं निळं. त्यामुळं लय त्रास झाला मला एडिटिंगला. लय डोकं आपटलं त्याला मी बाबा. अख्खे 3-4 तास गेले माहिती त्याला. माहीत नसले की असा त्रास होता माहिती का. टाइमलाच घालवले. हा ना. इथं फ्लाय करू. आता वातावरण पण क्लिअर तसं रे. थोड्या वेळ थांबून मग बघू काय करायचं. एवढं काय नाही करायचं तर करू नाही ना, जाऊ डाय घरी. आज आराम करायचे आणि उद्या परत खेळ लावायचे. उद्या दुसरा प्लॅन आहे माझा. हा ड्रोन घेऊ मी पस्तावलो नाही पण आतापर्यंत. याला 3x झूम लय भारी. मी वर नेलता मंदिराजवळ एकदम एकदम टॉप मध्ये नाही का. तिथं पूर्ण मंदिराचं दिसत होतं अख्खं लोकेशन. आणि या रोडचं पण दाखवलं. असं टर्न रोड होतात ना, असं पण दाखवते. काय भारी वाटतंय. 3x झूम लय फायद्याचा आहे याचा. ज्यावेळेस आपलं लोकेशन लांब असेल ना त्यावेळेस ते फायदेशीर आहे. एकदम रॉ फुटेज घेतलेलं आहे मी त्याला आपल्याला कलर एडिटिंग करावं लागेल पूर्ण 10 इंच मध्ये. बघू ट्राय मारू घरी गेले आता. तो बराच वेळ बसलो आम्ही इथं. अर्धा झाला बसतो इथं एका ठिकाणी. निवांत पण लय निवांत वातावरण इकडं. भाई या गाड्या येतात ना, या गाड्या लय धोकादायक राव. अशा टनवर वळावतात बघा. लय डेंजरस आहे राव. आता चालला इज्जतमध्ये प्रेमामध्ये. पण बरेच लोक असे जोरात वळतात गाडी. हा रिक्षावालीला अलाउड नाही पाहिजे राव. ती बोकांडी नेते बाबा. रिक्षावाले 10-20 जण बसतात. 10 जणांची कॅपॅसिटी घेते रिक्षाची मध्ये. 5 वाजले इथं. हो 5 वाजले. मी म्हणलं 4 वाजले. हा आज जसा दिवस टाकायला का नाही मी 2-3 तास इकडे तिकडं. काय करणार. उठलोय मी 12 वाजता. खाली कर सांगते हँडब्रेक पण. अरे सर हे बघ टॅलेंट पाहिजे त्याला. और 10 लाख में क्या चाहिए तेरे को. 10.5 लाख में तेरे का फॉर्च्युनर चाहिए. 10.5 लाखाचा डबडा आहे. पण लय साथ दिली आहे. 5 वर्ष झाली याची. अजून माझ्या डोक्यात दिला 2-3 वर्ष वापरायची. युट्यूब तगडा पैसा भेटला ना मग तर कॅरेन बनवणार माझ्या डोक्यात. काहीतरी व्हायला पाहिजे रे. मग प्लॅन आहे भारत मोठा. पण काय व्हायना राव. पैसे देत नाही माझ्याकडे. मला आहे ना खरं आहे ना ट्रॅव्हल वाल्याचे ब्लॉगर ना त्यांचे कॉन्टॅक्ट भेटा पाहिजे. मग खरी मजा.
असले भारी बनवीन ना मग ट्रॅव्हल ब्लॉग. प्रॉब्लेम काय माहिती का, असा कुणाला ज्याला आवड आहे त्याला टाइम नाही, आणि ज्याला टाइम आहे त्याला आवड नाही, आणि ज्याला दोन्ही आहे त्याच्याकडे पैसे नाही. प्रॉब्लेम मोठा आहे बाबा.